डॉक्टर गौरी पालवे आत्महत्येच्या प्रकरणी नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जे याची अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयामध्ये धाव। 10 डिसेंबरला कोर्ट देणार दोघांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती निर्णय। वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा बांबू प्लॅन। मोकळ्या जागांबरोबरच रस्त्यांच्या कडेला बांबूच्या झाडांची लागवड केली जाणार। प्रदूषण कमी करण्यासाठी बांबू उपयुक्त। वाढत चाललेल्या वायू प्रदूषणावरती नियंत्रण मिळवण्यासाठी निर्णय। 21 डिसेंबरला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। नगरपालिका निवडणुकांच्या मतमोजणीमुळे परीक्षा पुढे ढकलली गेली आहे। 4 जानेवारी आणि 11 जानेवारी 2026ला एमपीएससीची परीक्षा होईल। अकोल्याच्या बाळापूर तालुक्यामधील वाडे गावामध्ये शेतकरी रस्त्यावर नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रावरती लावल्या जात असलेल्या जाचक अटींच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांनी रोखला खामगाव नांदेड मार्ग। बीडमधल्या अंबाजोगाई तालुक्यामधील डोंगर पिंपळा इथे अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यामध्ये 8 शेळ्यांचा मृत्यू झालाय। शेतामध्ये बांधलेल्या शेळ्यांवरती अज्ञात जंगली प्राण्यानं हल्ला केला। 6 फूट उंच तारेच्या कुंपणावरून या प्राण्यानं शेळ्यांवरती हल्ला केलाय। जालन्यातल्या भोकरदन तालुक्यामधल्या नळणी शिवारामध्ये पोलिसांनी ड्रोन कॅमेरानं गांजा शोधलाय। कारवाईमध्ये 5 लाख रुपयांचा 20 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। संशयित आरोपीला देखील अटक। अकोल्याच्या पातूरमध्ये किड्स पॅराडाईज शाळेमध्ये पार पडला अनोखा शपथविधी। लोकशाहीचं शिक्षण मिळावं यासाठी घेतला शालेय मंत्रिमंडळाचा शपथविधी। वर्गामधून 2 प्रतिनिधी निवडण्यासाठी नामांकन, प्रचार, मतदान, निकाल आणि मंत्रिमंडळ। शिर्डीमध्ये साईबाबांच्या चरणी 1,54,253 रुपये किमतीच्या गुलाबाच्या आकाराचं सोन्याचं फूल अर्पण करण्यात आलंय। छत्तीसगडचे साई भक्त गीतिका सहाणी यांच्याकडून गुलाबाच्या आकाराचं हे सोन्याचं फूल अर्पण करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 डिसेंबरपासून विदेश दौऱ्यावर। मोदी जॉर्डन, इथिओपिया आणि ओमानच्या दौऱ्यावरती जाणार आहेत। 15 ते 18 डिसेंबरपर्यंत मोदींचा 3 देशांचा दौरा असेल। 10 आणि 11 डिसेंबरला भारत आणि अमेरिका व्यापार करारावरती चर्चा केली जाईल। अमेरिकन शिष्टमंडळ प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारावरती चर्चा करण्यासाठी भारताला भेट देणार असल्याची माहिती। जम्मू काश्मीरच्या लडाखमध्ये जोरदार बर्फवृष्टी। तापमानाचा पारा मायनसमध्ये गेल्यामुळे अनेक लोक घरामध्ये अडकून पडले आहेत। अनेक ठिकाणी रस्त्यावरती बर्फ जमा झालाय, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा। ऑस्ट्रेलियातल्या न्यू साऊथ वेल्सच्या जंगलामध्ये भीषण आग लागली। आगीमध्ये हजारो हेक्टर जंगल जळून खाक झालंय। अनेक घरं उद्ध्वस्त झाली। तीव्र उष्णता, वेगवान वारे आणि कोरड्या हवामानामुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे। हिमाचल प्रदेशच्या चंबामध्ये एका लग्न सोहळ्यामध्ये लोक नाचत असताना छत कोसळलंय। दुर्घटनेमध्ये जवळपास 25 ते 30 लोक जखमी झाले। लोकांच्या वजनामुळे हे छत कोसळलं अशी माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।